नमस्कार शेतकरी मित्रांनो, कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जसे की जैविक निविष्ठांबाबत माहिती बघत आहोत. त्याच संदर्भात आजची चौथी जैविक निविष्ठा आहे जैविक कीटकनाशक बिव्हेरिया बॅसियाना. तर काय आहे हे कीटकनाशक, कोणत्या कीटकांवर प्रभावशाली आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपले जे जैविक शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना ही निविष्ठा कशी प्राप्त करायची याबाबत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. चला मग बघूया शाश्वत शेतीसाठी एक नैसर्गिक सुरक्षित आणि प्रभावी उपाय काय आहे बिव्हेरिया बॅसियाना. बघा, हे कुठे तयार होते? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे हा एक रिसर्च प्रोडक्ट आहे. याची किंमत आहे 210 रुपये प्रति लिटर. शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर आणि प्रमाणित उत्पादन हे आहे. आता हे बिव्हेरिया बॅसियाना म्हणजे काय? हे निसर्गात आढळणाऱ्या उपयुक्त बुरशीवर आधारित एक अत्यंत प्रभावी जैविक कीटकनाशक आहे. बिव्हेरिया बॅसियाना हे एक जैविक कीटकनाशक आहे. रासायनिक कीटकनाशकांना हा एक उत्तम पर्याय आणि अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. आता हे द्रव स्वरूपात आहे मित्रांनो, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. द्रवरूप लिक्विड फॉर्म्युलेशन, पाण्यात सहज मिसळणारे हे उत्पादन आहे. आता याची शेल्फ लाईफ म्हणजे आपण हे उत्पादन घरी आणल्यानंतर 6 महिन्यापर्यंत ठेवू शकतो आणि आपण आपल्या शेतीमध्ये वापर करू शकतो. आता याची कार्यपद्धती कशी असणार आहे? कीटकांचा नायनाट याच्या वापरामुळे कशा पद्धतीने होतो? तर हे कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क करून फवारणीनंतर बुरशीचे बीजाणू कीटकांच्या संपर्कात येतात आणि कीटकांचा नायनाट करतात. दुसरी पद्धती आहे हे इन्फेक्शन करतं. ही बुरशी कीटकांच्या शरीरात प्रवेश करते आणि आतमध्ये जाऊन वाढू लागते आणि कीटकांची ग्रोथ म्हणजेच वाढ थांबवते. त्यानंतर नायनाट कशा पद्धतीने करते? कीटक नष्ट होतो याच्या वापरामुळे आणि पिकांचे नैसर्गिक संरक्षण होते. आता याचे मुख्य लक्ष कोणते आहे? तर कोणत्या कीटकांवर ही जैविक निविष्ठा प्रभावशाली आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, पांढरी माशी, पिकांची पाने पिवळी पडण्यापासून बचाव करण्यासाठी आपण या जैविक निविष्ठेचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्या पिकामध्ये मावा म्हणजेच ॲफिड्स, जे कोवळ्या शेंड्यावरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे ॲफिडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिव्हेरिया बॅसियाना वापरू शकतो. तसेच तुडतुडे म्हणजे जॅसिड, यामुळे आपल्या पानांचे नुकसान आणि रोगराई होते. तर हे टाळण्यासाठी देखील आपण बिव्हेरिया बॅसियानाचा वापर करू शकतो. पुढे बघा, आळ्या आणि फुलकिडींवर म्हणजे थ्रिप्सवर देखील हे प्रभावशाली जैविक निविष्ठा आहे. या ठिकाणी बघा, आळ्या म्हणजेच कॅटरपिलर्स, पाने आणि फळे खाणाऱ्या आळ्यांचा नैसर्गिक बंदोबस्त करण्यासाठी आपण या जैविक निविष्ठेचा वापर करू शकतो. फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स, फुलांचे नुकसान करणाऱ्या किडींवर नियंत्रण करण्यासाठी आपण बिव्हेरिया बॅसियानाचा वापर करू शकतो. पिकावर कीड दिसतात सुरुवातीच्या काळात वापर केल्यास आपण याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रभावशाली ठरतो. आता पर्यावरणपूरक कशामुळे आहे? तर मित्रांनो, हे एक जैविक पद्धतीने तयार केलेली जैविक निविष्ठा आहे बिव्हेरिया बॅसियाना. ही द्रवरूप स्वरूपात राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहे. हे उत्पादन 100% ऑर्गॅनिक म्हणजेच पूर्णपणे जैविक आहे. मित्र कीटक जसे की लेडीबग आणि मधमाशा यांना कोणतीही हानी हे जैविक कीटकनाशक पोहोचत नाही. माती आणि पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करते. 100% सुरक्षित आहे. विषमुक्त फळे आणि भाज्या मिळवण्यासाठी आपण बिव्हेरिया बॅसियाना या कीटकनाशकाचा उपयोग करू शकतो. रासायनिक कीटकनाशकांप्रमाणे याच्या वापरामुळे
पिकांवर कोणतेही विषारी अंश उरत नाहीत. त्यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी हे उत्पादन अत्यंत सुरक्षित आणि आदर्श आहे. यामुळे ग्राहकांना मिळते 100% विषमुक्त अन्न. आता याची वापरण्याची पद्धती काय आहे मित्रांनो? आपण जर याची फवारणी करणार असाल तर 100 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला याची फवारणी करायची आहे आणि वापरापूर्वी बाटली व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. पुढे बघा, आपण आळवणी किंवा ठिबकद्वारे याचा वापर करणार असाल तर याचे प्रमाण 200 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण आळवणी करण्यासाठी याचा वापर करू शकतो. म्हणजेच बिवेरिया बॅसियाना 200 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि याची फवारणी करायची, ड्रेंचिंग करायची आहे. फवाऱ्याद्वारे आपण ड्रेंचिंग करू शकता. जर आपण ठिबकद्वारे ही जैविक निविष्ठा आपल्या शेतामध्ये वापरणार असाल तर याचे प्रमाण आहे 5 लिटर प्रति एकर. तर हे 5 लिटर जशास तसे प्रति एकरामध्ये सोडून द्यायचे नाही. 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर जैविक निविष्ठा आपल्याला मिक्स करायची आहे आणि 1 लिटर शेतासाठी आपल्याला ही निविष्ठा वापर करायची आहे. फवारणीची योग्य वेळ कोणती असणार आहे मित्रांनो? जैविक बुरशीच्या उत्तम वाढीसाठी आणि प्रभावी परिणामांसाठी आपण एकतर सकाळी करायची आहे फवारणी किंवा सायंकाळी करायची आहे. आणि फवारणी करताना एवढी काळजी घ्यायची आहे की आपल्या जमिनीमध्ये 30% मॉइश्चर, म्हणजेच फवारणीच्या अगोदर आपल्या जमिनीमध्ये. आता याची साठवणूक कशी करू शकता मित्रांनो? बिवेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक आपण आपल्या घरी आणल्यानंतर मधले झाकण काढून ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणी कापसाचा बोळा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही जैविक निविष्ठा 6 महिन्यापर्यंत आपल्या घरी साठवून ठेवू शकतो. यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनसाठी कापूस वरून लावायचा आहे. हे उत्पादन नेहमी कोरड्या आणि थंड जागी साठवून ठेवायचे आहे. थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेपासून दूर ठेवायचे आहे. आपण जर ही जैविक निविष्ठा 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहत असल्यास नेणार असाल तर मित्रांनो आपल्याला मधले झाकण काढून ठेवणे गरजेचे आहे. घरी पोहोचल्यानंतर उच्च तापमानात यातील उपयुक्त जैविक बुरशी नष्ट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे थंड ठिकाणीच ठेवायचे आहे. म्हणजे घरामध्ये रूम टेम्परेचरला आपण ही जैविक निविष्ठा साठवण करून ठेवू शकतो. आता वापरताना काय काळजी घ्यायची आहे? हे जैविक उत्पादन कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकांसोबत मिसळायचं नाही आहे. म्हणजे आपण केमिकल कीटकनाशक वापरत असताल तर त्यामध्ये हे मिक्स करून वापरायचे नाही. या कीटकनाशकाचा परिणाम कमी होऊ शकतो. रसायनांसोबत मिसळल्यास बिवेरिया बॅसियानामधील जिवंत आणि उपयुक्त बुरशी मरण पावते, ज्यामुळे कीटकनाशक पूर्णपणे निष्प्रभ ठरते. शाश्वत शेतीसाठी एक अत्यंत उपयुक्त पाऊल आहे मित्रांनो हे. उत्कृष्ट गुणवत्ता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा विश्वास आणि खात्री. कमी खर्च, रासायनिक औषधांच्या तुलनेत अत्यंत परवडणारे आणि नैसर्गिक ही जैविक निविष्ठा आहे मित्रांनो. याचं नाव आहे बिवेरिया बॅसियाना. हे द्रवरूप स्वरूपात आपल्याला पर लिटर प्रमाणे अवेलेबल आहे. याची किंमत 210 रुपये प्रति लिटर आहे आणि 5 लिटरची कॅन आपल्याला 1050 रुपयाला मिळेल. याचे प्रभावी संरक्षण कशा पद्धतीने होते? कीड दिसताच आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्यास सर्वाधिक फायदा होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. त्यामुळे आजच नैसर्गिक कीड नियंत्रणाचा मार्ग निवडा आणि आपली शेती नैसर्गिक बनवा. अशा पद्धतीने बिवेरिया बॅसियाना हे कीटकनाशक आपल्याला समजले असेलच. असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, आपल्याला ही जैविक निविष्ठा कुठे मिळणार आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, तसेच राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर पैठण रोड या ठिकाणी आपल्याला ही जैविक निविष्ठा 210 रुपये प्रति लिटर याप्रमाणे उपलब्ध असणार आहे.